आपल्यासोबत तरुण आमदार आहेत योगेश कदम। भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला, खरा तर दुसऱ्यांदा जिंकलेला आहे। आधी धोनीच्या नेतृत्वात जिंकला होता, आता रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला। आज मुंबईत आगमन होतंय, कसं स्वागत? मला वाटतं विधिमंडळापासून 5 मिनिटावरती वानखेडे स्टेडियम आहे आणि त्या वानखेडे स्टेडियमवरतीच पुणे टीम इंडिया येणार आहे। आम्ही देखील अध्यक्षांना विनंती करू, एक 5 मिनिटं आम्हाला द्यायची परवानगी द्यावी। शेवटी मुंबईचे प्लेयर्स देखील या इंडियाच्या टीममध्ये आहेत आणि एक मुंबईकर म्हणून मला देखील अभिमान आहे की रोहित शर्मा सारखा कॅप्टन आज भारताचं नेतृत्व करतो, जो मुंबईचा आहे। सूर्यकुमार यादव असेल किंवा अन्य देखील आपले प्लेयर्स मुंबईची टीम इंडियासाठी खेळत आहेत आणि त्यांचं स्वागत करायला आमच्याकडे तरुणाला देखील आवडेल। एक फॅन म्हणून नक्कीच आम्ही तिथे जायचा प्रयत्न करू। नक्कीच रोहित शर्मा तुम्ही म्हणालात मुंबईकर आहेत, बोरिवलीत रोहित खेळला, कसं कॅप्टन्सीकडे त्याच्या कसं बघितलं? नक्कीच अनेक चढउतार त्यांनी पाहिलेत। मुंबई इंडियन्सची ज्यावेळेला कॅप्टन्सी गेली त्यावेळेला रोहित शर्मा T20 मध्ये कॅप्टन राहणार की नाही हा एक प्रश्न उपस्थित केला गेला होता, परंतु रोहितने पुन्हा प्रूव्ह करून दिलंय की त्यासारखा टॅलेंटेड प्लेअर कॅप्टन्सीसाठी आजही तो पात्र आहे आणि पुन्हा त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याने भविष्यामध्ये आणि खरं तर त्यांनी त्याची T20ची लास्ट मॅच ठरली, त्यांनी त्याची रिटायरमेंट जाहीर केली, परंतु 50 ओव्हरच्या मॅचेस आणि टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्मा टॅलेंट आपल्याला बघायला मिळणार आहे। मला वाटतं आमच्या एका जनरेशनला एक काय म्हणतो आपण, आम्ही नशिबान आहोत की आम्हाला रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सगळे प्लेयर्स आम्हाला बघायला मिळत आहेत। तुम्ही म्हणालात अध्यक्षांना विनंती करणार आहोत, आता सभागृहात गेल्यानंतर अध्यक्षांना सांगणार आहात, वेळ काढून जाणार आहात सगळे? मस्करीचा भाग झाला, परंतु आज महाराष्ट्राचे प्रश्न सोडवत असताना नक्कीच भारताच्या आणि मुंबईच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचा आम्ही नक्कीच आमचा प्रयत्न करू। राजकीय प्रश्न आहेत, आपण जर बघितलं असेल तर विधान परिषद निवडणूक सुरुवातीला बिनविरोध होईल असं वाटत होतं, मात्र आता ठाकरे गटाकडून आणि विशेषतः महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार देण्यात आले। तुम्ही कसं बघताय? मिलिंद नार्वेकर अनेक वर्ष तुम्ही शिवसेनेत होता, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होता, काय मिलिंद नार्वेकरांना अनेक वर्षांपासून आमदार व्हायची स्वप्न होती, परंतु मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे घोडाबाजार करून घेतील असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं। एकनिष्ठ असलेल्या व्यक्तींना कशा पद्धतीने होरपळ ठेवायचं हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलेलं आहे। त्यांची मला वाटतं मिलिंद नार्वेकर गेले 40-45 वर्ष तरी मातोश्रीवरती तिथे काम करतायत किंवा त्यांचे पीएम म्हणून ते काम करतायत आणि अशा व्यक्तीला अशी वागणूक देणं त्यामुळे ह्यांच्या आम्ही काही सरप्राईज नाही आहोत। आणि म्हणून मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये घोडेबाजाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे उबाटाने केलेलं आहे। त्यांनी जादाचा त्यांच्याकडे मतं नसताना देखील, म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी मतं असताना देखील त्यांनी हा एक्स्ट्रा उमेदवार त्याचं कारण काय ह्याचा त्यांनी खुलासा करावा। आज संजय राऊत जे सकाळी 10 वाजल्यापासून जे ओरडायला सुरुवात करतात त्यांनी आता ह्याचा खुलासा करावा की घोडेबाजार नक्की कोण करतंय। लोकसभेला आमच्यावरती आरोप केला की आम्ही पैशाचा वापर केला, मग आता नक्की तुम्ही एक्स्ट्रा मतं तुम्ही कशी मिळणार आहात ह्याचा खुलासा करावा ना। नक्कीच आपल्यासोबत योगेश कदम होते, ते म्हणालेत की उद्धव ठाकरेंनी याचा खुलासा करावा, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली त्यावरून देखील त्यांनी टीका केली। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकर, सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।